वेळ गेली नाही आता तरी जगा, वेळ गेली नाही आता तरी जगा, कर योगा, कर योगा. नमस्कार श्रोते हो, मी सहना वैद्य. तुम्ही ट्यून इन केला आहे 90.4 ग्रीन FM ला. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे तुमचा आवडता कार्यक्रम योग आणि योगायोग. तर श्रोते हो, आपण मागच्या एपिसोडमध्ये पाहिले होते की पाठीवर झोपून करायची ती आसनं जी कंबरदुखी, पाठदुखी आणि मेरुदंडासाठी चांगली आहेत. आणि आज आपण पाहणार आहोत मेरुदंडासाठी म्हणजे पाठदुखीसाठी, कंबरदुखीसाठी उत्तम असणारी आसनं, पण जी पोटावर झोपून करायची आहेत. तर सुरुवात करूयात सोप्या आसनांनी. सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, तर पोटावरती झोपायचं म्हणजे पालथं झोपायचे आपल्या योगा मॅट वरती. त्यानंतर आपल्याला काय करायचंय, आपले दोन्ही हात जे आहेत ते दुमडून जमिनीवर ठेवायचे. कशा पद्धतीने की आपले दोन्ही कोपरे जमिनीवरती असतील आणि दोन्ही हात एकमेकांना चिकटलेले असतील. ठीक आहे. त्यानंतर काय करायचंय, आपले जे तळहात आहेत ना ते असे उघडून त्याच्यात आपली हनुवटी ठेवायची आणि या स्थितीमध्ये छाती अर्थातच थोडीशी आपली वरती उचलली जाईल आणि हाताचे कोपरे एकमेकांना जोडलेत आपण ऑलरेडी आणि पाठीमागून आपण पाय एकमेकांना जोडले. आता काय करायचंय, प्रथम श्वास आत घ्यायचाय आणि एक एक पाय आपल्याला दुमडून आपल्या नितंबांना टाचा लावायचा प्रयत्न करायचा. अगदी सोपं आहे. म्हणजे काय, प्रथम सपोज उजवा पाय, एक श्वास घेतला आणि उजवा पाय आपण आपल्या उजव्या नितंबाला म्हणजे बटक्सना लावायचा आहे, सोडायचा. नंतर डावा पाय, असं ऑल्टरनेट आपल्याला दोन्ही पाय 10-10 वेळेला आपल्या नितंबांना लावायचा प्रयत्न करायचा ह्या स्थितीमध्ये. आता कधी कधी आपलं काय होईल, आता आपला पाय आपल्या म्हणजे पायाची टाच नितंबाला टेकेलच असं नाही, हळूहळू प्रयत्नाने टेकेल. सुरुवातीला आपल्याला भरपूर अंतर राहील, हळूहळू रोज करत 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 आपल्याला उत्तम पद्धतीने हे करता येणार आहे. ही मकरासनाची पहिली स्थिती झाली ज्याच्यामध्ये आपण ऑल्टरनेटली पाय एक लावतोय, म्हणजे आधी डावा पाय, मग उजवा पाय, मग पुन्हा डावा पाय, असं करत करत. त्यानंतर द्वितीय स्थिती काय आहे, तर ह्याच पोझिशन मध्ये आपल्याला दोन्ही पाय एकत्र आपल्या नितंबाजवळ आणायचे दुमडून. म्हणजे दोन्ही पाय एकत्र मोठा श्वास घेऊन दुमडून आपल्या नितंबाला लावायचा प्रयत्न करायचा आहे. ही झाली द्वितीय स्थिती. तर ह्या मकरासनाचे फायदे काय, अर्थातच मेरुदंडासाठी उत्तम आहे, पाठदुखीसाठी उत्तम आहे, कंबरदुखीसाठी उत्तम आहे, पण त्याबरोबरच स्लिप डिस्क, सर्वायकल स्पॉन्डिलायटिस म्हणजे मानेचे विकार, त्यानंतर सायटिका, ह्यामध्ये अत्यंत गुणकारी असं हे आसन आहे. त्यानंतर अस्थमा आणि फुफ्फुसाशी निगडीत ज्यांना त्रास आहेत, म्हणजे फुफ्फुसांमधनं श्वासोश्वास करताना त्रास होतो किंवा दम्याचा त्रास आहे, अशा लोकांसाठी हे अतिशय उत्तम आणि विशेष गुणकारी असं आसन आहे. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांना सुद्धा गुडघ्याला योग्य व्यायाम होण्यासाठी हे अतिशय उत्तम असं आसन आहे. हे झालं मकरासन. आता पुढचं आसन आपण बघणार आहे ते म्हणजे भुजंगासन. पुन्हा आपण पालथेत झोपलोय आपल्या मॅट वरती. आता आपले दोन्ही तळहात जमिनीवर टेकवायचेत, छातीच्या बाजूला, म्हणजे डाव्या छातीच्या बाजूला डावा तळहात असेल, उजव्या छातीच्या बाजूला उजवा तळहात असेल, जमिनीवर टेकलेला. आता ह्या स्थितीत आपल्याला काय करायचंय, श्वास आत घेत घेत छाती आणि डोकं हळूहळू वर उचलायचे. पण श्रोते हो, नाभीचा भाग मात्र जमिनीवर टेकलेला राहील. पूर्ण शरीर आपण उचलणार नाही आहोत. नाभीपर्यंतचाच भाग उचलणारे, नाभी पोटाला टेकलेली असेल, त्यामुळे हातही अर्थात कोपरातून दुमडलेले असतील आपले, पूर्णतः ओपन होणार नाहीत. आणि डोकं आणि मान वर उचलत उचलत आपल्याला जितकं मागं बघणं शक्य आहे तितकं आपण मानेने करायचा प्रयत्न करायचा आहे. आणि ह्या स्थितीत कमीत कमी आपल्याला सुरुवातीला 10 सेकंद आणि प्रयत्न करत 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 हळूहळू वाढवत 30 सेकंदापर्यंत पोहोचायचंय. त्यानंतर श्वास सोडत 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 आपल्याला खाली जायचंय. श्वास घेत आपण वर आलो होतो, नाभीपर्यंतचाच भाग उचलायचा आहे आणि श्वास सोडत सोडत आपण खाली गेलो आहोत. ही आपली भुजंगासनाची स्थिती क्रमांक 1 आहे. भुजंगासन स्थिती क्रमांक 2 काय, तर आता काय करायचं आहे आपल्याला की आपले हे जे हात आहेत ते म्हणजे तळहात जे आहेत ते एकमेकांवर ठेवायचे. म्हणजे प्रथम डावा तळहात छातीखाली ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती उजवा तळहात ठेवायचा आहे. म्हणजे दोन्ही हाताचे तळहात आपल्या छातीखाली गेलेत. आता आपल्याला श्वास घेत 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 पुन्हा सेम स्थिती वरती करायची आहे. म्हणजे प्रथम आपण छाती आणि डोकं वरती उचलणारे, आता मात्र नाभीचा भाग सुद्धा म्हणजे पोटाचा भाग सुद्धा आपण उचलून घेणार आहोत. याने काय होईल, आपलं संपूर्ण शरीराचा जो
वरचा भाग आहे पोटापर्यंतचा तो पूर्ण आपण वर उचलून घेतोय. हात दोन्ही पूर्ण ओपन झालेत आता आणि सबंध हाताचा भार जो आहे तो आपल्या हातांवरती आणि पाठीमागे पायांवरती थोडाफार हा येणार आहे. ह्याला आपण पूर्ण भुजंगासन म्हणतो. ह्यामध्ये सुद्धा मान आणि डोकं जितकं वर करून आपल्याला पाठीमागे पाहता येईल डोळ्यांनी तितका पाहायचा प्रयत्न करायचा आहे. हे आहे भुजंगासन प्रकार 2. ह्यामध्ये सुद्धा वरती गेल्यावर किमान 10 ते मॅक्सिमम 30 सेकंद राहण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि मग हळूवारपणे खाली यायचं आहे. भुजंगासन प्रकार 1 आणि भुजंगासन प्रकार 2 हे दोन्ही किमान 5-5 वेळेला आपल्याला उत्तम इफेक्टसाठी करायचे आहेत. आता ह्याचे फायदे काय, तर पुन्हा पाठदुखी, कंबरदुखी, मानदुखी ह्या सर्वांवरती फायदेशीर आहेतच. त्यानंतर सर्वायकल स्पॉन्डिलायटिस, सायटिकामध्ये मदत होतेच. पण या व्यतिरिक्त खांद्यांना अतिशय चांगला व्यायाम होतो. खांद्याशी निगडीत दुखणी असतील ती बरी होतात ह्याने. आणि पुन्हा एकदा फुफ्फुसांची क्षमता वाढवण्यासाठी, अस्थमा, दमा, सर्दी ह्यासारखे त्रास दूर करण्यासाठी ह्याचा खूप चांगला फायदा होतो. आणि विशेषतः स्त्रियांना पोटाची चरबी कमी करण्यासाठी सुद्धा भुजंगासन, पूर्ण भुजंगासन म्हणजे जी दुसरी स्थिती आहे त्याचा विशेष फायदा होतो. तर असं हे सुंदर भुजंगासन प्रकार 1 आणि प्रकार 2 आपण पाहिलेत. तर आता आपण बघणार आहोत धनुरासन. धनुरासन म्हणजे धनुष्याकृती, म्हणजे धनुष्याचा आकार जसा असतो ना तसा. तर आपल्याला प्रथम जमिनीवरती पालथं झोपायचं आहे. गुडघ्यात पाय दुमडून टाचा नितंबावर लावायचे आहेत आपल्या पाठीमागून फोल्ड करून. आता आपले दोन्ही हात जे आहेत ते पाठीमागे घ्यायचेत आणि आपल्याला काय करायचंय तर हळूहळू आपल्या हातांनी आपल्याला हे पायाचे जे आपले अँकल्स आहेत ते पकडण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. जेव्हा आपण असं हे पकडायचा प्रयत्न करू तेव्हा समोरून आपलं शरीर उचललं जाईल छातीपर्यंत आणि पाठीमागून आपल्याला आपले पाय हे मांडीपासून उचलून घ्यावे लागतात. आणि एकदा हे आपण पकडले आपले पायाचे अँकल्स की आपल्याला काय करायचं आहे, जास्तीत जास्त किती आपल्याला शरीर उचलता येईल समोरून छाती आणि पाठीमागून मांड्या हा प्रयत्न करायचा आहे. आपल्याला माहिती आहे धनुष्य कसं दिसतं, त्या प्रकारामध्ये, त्या अँगलमध्ये, त्या स्थितीमध्ये, जॉमेट्रीमध्ये आपलं शरीर येतं का हे आपल्याला पाहायचं आहे. साधारण 10 ते 20 सेकंद या स्थितीत राहून हळुवारपणे श्वास सोडत 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 पूर्व स्थितीत आपल्याला यायचे. साधारण 3 ते 4 वेळेला आपल्याला हे आसन करायचं आहे. तर आता ह्याचे फायदे काय, मेरुदंडासाठी उत्तम आहे. फ्लेक्झिबिलिटी वाढवण्यासाठी अतिशय सुंदर आसन आहे. पाठदुखी, मानदुखी ह्यावर खूप फायदेशीर आहे. स्पॉन्डिलायटिस असेल, खांद्याची दुखणी असतील त्याच्यात फायदेशीर आहे. पण ह्या व्यतिरिक्त ह्याच्यात कणा जो आहे आपला पाठीचा तो लवचिकदार होणार आहे, म्हणजे फ्लेक्झिबिलिटी वाढणार आहे. स्लिप डिस्कची पॉसिबिलिटी सुद्धा फ्युचरमधली कमी होणार आहे. त्यानंतर ज्यांना सतत नाभी सरकण्याचा त्रास असतो, दुखून येतो खूप बेंबी सरकून, नाभी सरकून, त्यांना उत्तम ह्याच्याने फायदा होणार आहे. तो त्रास कमी होणार आहे. स्त्रियांच्या मासिक धर्माविषयी म्हणजे मेन्स्ट्रुअल प्रॉब्लेम जे आहेत पिरियड्स रिलेटेड त्याच्यामध्ये ह्याचा विशेष फायदा होणार आहे. आणि आपले मूत्रपिंडाचे विकार म्हणजे किडनी रिलेटेड, युरिन रिलेटेड जे काही त्रास आहेत त्याच्यामध्ये आपल्याला खूप फायदा होणार आहे. आणि काही लोकांना असं भीती वाटली की मूत्रस्राव वगैरे होतो, त्यांना विशेषतः ब्लॅडर कंट्रोलसाठी हे धनुरासन अतिशय उपयुक्त असं ठरणार आहे. ठीक आहे. आता श्रोते हो, ह्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला ऍडव्हान्स्ड बघायचं आहे. धनुरासन ची दुसरी स्थिती ज्याला आपण पूर्ण धनुरासन असं सुद्धा म्हणतो. ह्यात काय करायचंय, पुन्हा हेच सगळं करणार आहोत आपण. फरक फक्त इतकाच आहे की आता आपण हाताच्या पंजांनी अँकल्स पकडले होते, घोट्याजवळ पकडलं होतं अर्ध धनुरासनात. आता इथे आपल्याला काय करायचंय की दोन्ही हाताच्या बोटांनी पायाची बोट पकडून ही स्थिती साधण्याचा प्रयत्न करायचा आहे. एक लेवल ऍडव्हान्स्ड आहे, थोडंसंच अवघड आहे. प्रयत्नांती परमेश्वर. आजपासून प्रयत्न सुरू केलात तर 15 दिवसात हे निश्चित जमणार आहे. फायदे सगळे तेच आहेत धनुरासनाचेच. आता श्रोते हो, पुढचा सेट पाहूयात. पोटावरती झोपून करायची आसनं पाहतोय आपण, विशेषतः कमरेसाठी, पाठीसाठी, खांद्यांसाठी आणि मेरुदंडासाठी. तर पहिलं त्यातलं आसन आता ब्रेक नंतर आपण पाहतोय ते म्हणजे शलभासन. शलभासन अतिशय सोपं आहे. ह्या सगळ्या आसनांमध्ये आपल्याला पोटावर पालथं झोपलोय आपण. आता आपले हात जे आहेत ना दोन्ही ते मांडीखाली घ्यायचे आणि मांडीखाली हात घेतल्यानंतर श्वास आत घेऊन आपल्याला प्रथम एक एक पायाने करायची जी आपण आता स्थिती करणार आहोत. तर पहिल्यांदा काय करायचं, प्रथम डावा पाय आपल्याला श्वास घेत 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 वरती उचलायचा आहे, पण सरळ, गुडघे न दुमडता सरळ आपल्याला पाय उचलायचे. जितका वरती जाईल तितका उचलायचा प्रयत्न करायचा आहे. हनवटी जमिनीवरनं उचलायची नाही.
या स्थितीत आपल्याला 5 ते 10 सेकंद किमान आणि 30 सेकंद मॅक्सिमम राहायचा प्रयत्न करायचा आहे. मग श्वास सोडत 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 पाय खाली घ्यायचा आहे. सेम क्रिया आपल्याला उजव्या पायाने करायचे. श्वास घेत 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 उजवा पाय सरळ गुडघ्यातून न दुमडता उचलून घ्यायचा आहे, धरून ठेवायचा आहे आणि 5 ते 10 सेकंद सुरुवातीला, नंतर 30 सेकंदापर्यंत वाढवत तेवढा वेळ पकडून ठेवून नंतर हळूहळू हळूहळू हळू श्वास घेत खाली जायचंय. लक्षात ठेवा, धाड 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 करायचं नाही. हळुवारपणे पाय उचललाय, हळुवारपणेच पाय खाली न्यायचा आहे. त्यानंतर हीच क्रिया दोन्ही पाय एकत्र उचलून सुद्धा आपल्याला करायची आहे. तर टोटल किती वेळा करायची? प्रथम डाव्या पायाने आपण केलंय 5 वेळेला, उजव्या पायाने 5 वेळेला केलंय आणि दोन्ही पायांनी एकत्र 5 वेळेला केलेला आहे. तर ह्याची फायदे काय आहेत? मेरुदंडाच्या खालील भागात होणारे सर्व रोग म्हणजे कमरेचे विकार विशेषतः सर्व ह्याच्याने बरे होणार आहेत. त्यानंतर किडनी आणि ह्या आपल्या जे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आहेत त्या एरियामधले, त्याच्यामध्ये विशेष फायदा होणार आहे. पिरियड्स अनियमित असतील, पिरियड्समध्ये खूप फ्लो आहे, पिरियड्स आले बायकांना की ओव्हरीजमध्ये म्हणजे दोन्ही साईडला ओटीपोटीच्या दोन्ही बाजूला जे दुखतं असह्य, त्याच्यामध्ये ह्याचा विशेष फायदा होणार आहे. ही पोटावरती झोपून करायची आसनं पिरियड्समध्ये नाही करतोय आपण, पण एरवी आपण करणारे स्त्रियांनो, आणि ह्याच्याने मैत्रिणींनो आपल्याला खूप फायदे होणार आहेत. आता शलभासनाचा दुसरा प्रकार बघूया. पुन्हा आपल्याला हेच करायचं आहे, ठीक आहे. पालथं जमिनीवर झोपायचं आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये दोन्ही हात जे आहेत आपल्याला ते वेगळ्या स्थितीत वापरायचे. तर कसं करायचंय? प्रथम आपण डाव्या पायाने बघूया. आधी आपण काय करणार आहे, डावा पाय उचलायचा आहे आपल्याला. तर डावा हात दुमडून कमरेवर ठेवतोय आपण पाठीमागून, ठीक आहे. डावा हात दुमडून कमरेवर ठेवलाय. त्यानंतर डावा पाय पाठीमागून श्वास घेत घेत सरळ उचलायचंय आणि लक्षात घ्या, पाय गुडघ्यातून दुमडायचे मुळीच नाहीत. तर पाठीमागून डावा पाय आपण सरळ उचललाय, डावा हात आपण कमरेवरती ठेवलाय पाठीमागे दुमडून, आणि आता काय करायचंय तर हळुवारपणे उजवा हात, मान आणि डोकं, छाती हळूहळू वर उचलायचा प्रयत्न करायचा. छाती जमिनीवर टेकलेली असेल पण छातीचा वरचा भाग आपण वर उचललाय, मान वर उचललीये आणि उजवा हात सरळ आकाशाकडे उचलायचा प्रयत्न करायचा. आता म्हणजे दिसताना कसं दिसणार आहे हे? पाठीमागून डावा पाय वर, पुढून उजवा हात वर, श्वास सोडत सोडत खाली. आता हीच क्रिया उलट्या बाजूने, म्हणजे उजवा हात दुमडून कमरेवर ठेवायचा आहे, उजवा पाय उचलायचा आहे आणि समोरून डावा हात उचलायचा आहे. हीच क्रिया आपण दोन्ही पायांनी एक एक वेळेला 4 ते 5 वेळेला रिपीट करायची आहे. सर्वायकल स्पॉन्डिलायटिस, कंबरदुखी, मेरुदंडाचे रोग ह्याच्यामध्ये विशेष फायदा, आणि स्त्रियांचे मासिक पाळी रिलेटेड प्रॉब्लेम्स, ब्लॅडर कंट्रोल म्हणजे युरिन कंट्रोलमध्ये ह्याचा विशेष फायदा होणार आहे. आता शलभासन प्रकार 3. आपल्याला आता काय करायचं आहे, हेच दोन्ही शलभासनाचे प्रकार झाल्यानंतर आपले दोन्ही हात जे आहेत ते पाठीमागे ठेवायचे आहेत कमरेवरती, मनगट एकमेकांचं पकडून, म्हणजे डाव्या हाताने उजवं मनगट किंवा उजव्या हाताने डावं मनगट पकडायचे. पाय ताणायचे मागे, पाय उचलायचे नाहीयेत, आणि ह्या स्थितीमध्ये फक्त छाती आणि मान आणि डोकं वर उचलायचा प्रयत्न करायचा आहे. यथाशक्ती हळूहळू आपल्याला करायचंय. म्हणजे काय की शरीराला एकदम हळुवारपणे जितकं वर जाईल तितकं वर उचलायचं आहे, जबरदस्ती न करता, जेणेकरून कमरेवरती योग्य तितकाच आपल्याला ताण पडेल. श्वास सोडत सोडत पूर्वस्थितीत यायचे. लाभ वरील प्रमाणेच आहेत जसे शलभासन प्रकार 1, 2 आणि 3चं. आणि ह्याचे बाकी फायदे सुद्धा छाती मजबूत होण्यासाठी, आपले रिब्स फुफ्फुसं मजबूत होण्यासाठी, आणि आपले शोल्डर्स मजबूत होण्यासाठी, हाताचे दंड मजबूत होण्यासाठी विशेष फायदा होतो. आता ह्याच्या पुढचं आसन आहे विपरीत नौकासन, ज्याला नाभी आसनही म्हणतात. पण हे आसन सांगण्याआधी एक विशेष सूचना अशी आहे की स्त्रियांनी हे आसन अजिबात करायचं नाही. आता या विपरीत नौकासनात काय करायचंय? जमिनीवर पालथं झोपायचे, दोन्ही हात समोर घ्यायचे पसरून, आणि पाठीमागे पाय एकमेकांना जोडून सरळ ठेवायचे, पंजे आपले मागच्या बाजूला ताणलेले पायाचे. आता ह्या स्थितीत आल्यानंतर काय करायचे? श्वास आत घेत घेत आपल्याला दोन्ही बाजूंनी आपलं शरीर उचलायचंय. म्हणजे समोरून हात उचलायचे, त्याच्यानंतर छाती उचलायचे, डोके उचलायचे आपलं समोरून, आणि पाठीमागून पाय उचलायचे. बोट सारखं आपल्याला करायचं, याला बोट पोजच म्हणतात इंग्लिशमध्ये. म्हणजे पाठीमागून आपल्याला काय करायचे, आपण पाय जमिनीवरून सरळ उचललेत गुडघ्यात न दुमडता, आणि समोरून दोन्ही हात कोपऱ्यातून न दुमडता सरळ उचललेत. हात, डोकं, छाती हे आपल्याला उचलायचे आणि श्वास सोडत सोडत आपल्याला खाली जायचं आहे. असं साधारण आपल्याला 4 ते 5 वेळेला श्रोते हो करायचं आहे. ह्याचे फायदे काय?
तर अर्थातच पाठदुखी, कंबरदुखी ह्याच्यावरती तर उत्तम आहे, मेरुदंडासाठी उत्तम आहे. नाभी प्रदेशाला शक्ती निर्माण करते. ज्यांना नाभीचे त्रास आहेत ना, ज्याचं जळतं त्याला कळतं तितका त्यांना दुखणं आहे नाभीचं. म्हणजे खरोखर ते असह्य वेदना असतात नाभी सरकली की. जर हे सतत होत असेल नाभी सरकण्याचं तर त्यांना ह्याच्यात विशेष फायदा होणार आहे. ह्याच्याने गॅस बाहेर पडतो. आपल्याला भजी खावीशी वाटते, आपण बेसन खातो, बटाटे खातो, गॅस निर्माण करणाऱ्या बऱ्याच गोष्टी चवीसाठी आपण खात असतो. बटाटे वड्यात तर डबल डोस, बेसन पण आणि बटाटे पण. अशा वेळेला आपल्याला गॅस होतोच. किंवा काही लोकांची प्रकृती ही असते की खाण्यापिण्यातून त्यांना वात लवकर पकडतो. तर अशा लोकांसाठी हे विपरीत नौकासन अतिशय फायदेशीर आहे. ह्याच्यामध्ये यौन रोग आणि अशक्तपणा, त्या रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्सचा जो असेल तो कमी होणार आहे. त्यांना शक्ती प्राप्त होणार आहे. बेसिकली ते स्ट्रॉंग होणार आहेत. त्यानंतर पोटावरची चरबी मात्र ह्याच्याने सुंदर कमी होते. पण आपण मैत्रिणींनो हे करायचं नाही. हे आपल्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमसाठी योग्य नाही. ठीक आहे. तर असे ह्याचे लाभ आहेत अतिशय उत्तम असे. तर काही पोटावर झोपून करायची आसनं पाठदुखीसाठीची आपण पाहिलेत. पुढच्या एपिसोडमध्ये सुद्धा आपण पाठदुखीशीच निगडीत ही आसनं आपण बघणार आहोत, जी काही बसून करायची असतील, काही झोपून करायची असतील. आजचा गुरुमंत्र असा आहे की आपल्याला रोज थोडं प्रयत्न करायचा आहे. आपण मागच्या एपिसोडमध्ये पाहिल्याप्रमाणे ॲटॉमिक हॅबिट्स ज्यांना म्हणतो ते ॲटॉमिक हॅबिट्स विल पॉवर वापरून, म्हणजे आपलं मनाची शक्ती वापरून रोज आपल्याला थोडे नवीन सवयी चांगल्या पद्धतीने लावून घ्यायचे आहेत. आणि त्या चांगल्या सवयींमध्ये एक चांगली सवय रोज वापरायची आहे, ती म्हणजे योग आणि प्राणायामाची. तर श्रोते हो, आजची वेळ इथेच संपत आलेली आहे. पुढच्या रविवारी पुन्हा भेटूया तुमच्या आवडत्या कार्यक्रमात योग आणि योगायोग. आणि मी सहना वैद्य पुन्हा एकदा तुमच्यासाठी काही खास गप्पा घेऊन येईन, योग, प्राणायाम, काही नवीन व्यायाम आणि त्यांचे फायदे ह्याच्याबद्दल. तोपर्यंत तुम्ही सर्वजण ऐकत रहा 90.4 ग्रीन FM. सुनो ग्रीन, रहो एव्हरग्रीन. धन्यवाद.